जय जय रघुवीर समर्थ। नये राम वाणी तया थोर हाणी। जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी। हरि नाम है वेद शास्त्री पुराणी। बहु आगळी बोलिली व्यासवाणी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी रामनामाचा हा सर्वसमावेशक असलेल्या अवस्थेचा प्रांत आपल्याला समजावून सांगितला। रामनाम निरंतर आपल्या जीवनात उतरवावं, अगदी अन्न भोजन समय करताना तर अगदी विशेष अगत्याने रामनामाचं चिंतन असावं। कारण हे अन्न आपल्या पोटामध्ये जाऊन आपल्या बुद्धीवरती परिणाम करतं, आपल्या मनामध्ये स्पंदन निर्माण करतं। या अन्नाबरोबर आलेले संस्कार, ही अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया, यामध्ये असलेल्या वासना देखील या अन्नाबरोबर संस्कार रूपाने एका जीवाच्या आतमध्ये संक्रमित होत असतात। त्यामुळे या अन्नाला ग्रहण करताना भगवंताचं नाम, हे अन्न वाढत असताना त्याचा जयघोष, आणि हे अन्न सेवन करत असताना हरिचिंतन हा साधकाचा साधन पुरुषार्थ झाला पाहिजे, हे समर्थांचं सांगणं। अशा या रामनामाचं महत्व समर्थ आपल्याला गेल्या कित्येक श्लोकांमधून समजावून सांगत आहेत। रामनामाने विश्राम प्राप्त होतो, रामनामाने काम जळला जातो। रामनाम हे अत्यंत स्वल्प आहे, सोपं आहे, साजिरं आहे, फुकाचं आहे, बहु चांगलं आहे। हे सर्व दृष्टीने समर्थांसारखे संत का बरं सांगतायत आम्हाला? एकाच कारणासाठी की बाळांनो, रामनाम घ्या, यामध्येच तुमचं कल्याण सामावलंय। काळजी करू नका, रामनाम तुम्ही घ्याल तर तुमचा प्रपंच बुडणार नाही। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना, की ज्याने नाम घेतलं त्याचा संसार बुडाला, असं मी कधी ऐकलं नाही की पाहिलं नाही। अशा अर्थाचा तो अभंग। सज्जनो, रामनामाने कधीच तुमची कुठल्याही पद्धतीने हानी होणार नाही, तुम्ही कधी वाया जाणार नाही। पण एवढं काकुळतीला येऊनही या जनमानसामध्ये अजूनही रामनाम घेण्यासाठी का बरं सगळे जीव तयार होत नाहीत, हा एक मोठा प्रश्नच आहे। समर्थ जेव्हा अशा जीवांकडे पाहतात तेव्हा संत खरं तर अत्यंत दयार्द्र असतात। एखाद्या सिंधूप्रमाणे ते सगळ्यांचा स्वीकार करतात, परंतु या अशा जीवांकडे पाहिल्यानंतर संतांच्या मनाला देखील या सर्व लोकांच्या दर्शनाने कष्ट निर्माण होतात। कारण एवढ्या मोठ्या प्रदीर्घ प्रवासानंतर मनुष्य जन्मात आलेला हा जीव, पण रामनामाचं एवढं महात्म्य ऐकूनही रामनाम घ्यायला तयार होत नाही, हे पाहिल्यानंतर संतांना देखील कळवळा येतो। अरे, बुडतायत हे जीव, तरी देखील हे रामनाम का बरं घेत नाहीत? आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर ही त्यांची होणारी अधोगती पाहून संत देखील आम्हाला या आजच्याच श्लोकाच्या आधाराने आपल्या भावना सांगतात। नये रामवाणी तया थोर हाणी। हे एवढं आम्ही सगळं सांगितल्यानंतरही
राम नाम तुमच्या मुखामध्ये येत नाही, काय करावं? तुम्ही खऱ्या अर्थाने आत्महत्यारे आहात. तुम्ही स्वतःची हानी करून घेत आहात. न ये रामवाणी, त्याची हानी छादी नाही, तया थोर हानी. त्याला अत्यंतिक नुकसानाला सामोरं जावं लागतंय. जनी व्यर्थ प्राणी. संत खरं तर कोणालाही कधी व्यर्थ म्हणत नाहीत, पण ज्याच्या मुखामध्ये राम नाम नाही, त्याच्या इतका जन्माला येऊन व्यर्थ दुसरा कोणी नाही बघा. जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. त्याला काणी हा शब्द समर्थांनी वापरलाय. काणी म्हणजे खऱ्या अर्थाने क्षुद्र, खऱ्या अर्थाने क्षुल्लक. केवळ देहाच्या आधाराने तो मनुष्य दिसतोय, पण आहे मात्र प्राणीच. काय फरक आहे मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये? मनुष्याला सगळ्यात मोठं वरदान या भगवंताने दिलंय, ते म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी या भगवंताने मनुष्याला दिलेली आहे. या मनुष्याला कळतं की आपलं कल्याण कशामध्ये आहे, आपलं हित कशामध्ये आहे, जे प्राण्याला कळू शकत नाही. प्राण्याला बुद्धी दिलेली आहे ती केवळ आपलं पोट भक्षण करण्यासाठी, आपल्या देहाला विश्राम देण्यासाठी आणि हा मैथून उपभोगण्यासाठी. याच्या पलीकडं प्राणी आपल्या बुद्धीचा विशेष वापर करताना दिसत नाही. सज्जनो, मी आपणास अत्यंत विनम्र भावाने हा प्रश्न विचारतो की जो मनुष्य अशा पद्धतीनेच आपलं जीवन जगतो, जो केवळ आपल्या पोटापाण्याची चिंता करतोय, आपल्या ऐशोरामाची चिंता करतोय, जो केवळ मैथुनाचा उपभोगासाठी हा देह सांभाळतोय आणि जो कधीच राम नाम आपल्या मुखाने घेत नाही, त्याने आपल्या जीवन खऱ्या अर्थाने मनुष्यत्व या रूपाने जगलंय का हो? त्याला माणूस म्हणता येईल का हो? तो खऱ्या अर्थाने क्षुद्रच झाला ना. तो मनुष्य योनी येऊन मध्ये येऊनही एक पशुचं जीवन जगतोय ना. त्याला स्वतःचं कल्याणच कळत नाहीये ना. म्हणून समर्थ म्हणतात, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी. अरे, या हरिनामाचं महत्व केवळ मी गायलेलं आहे असं नाही. हरिनामाचं महत्व वेदांनी गायलंय, शास्त्रांनी गायलंय, पुराणांनी गायलंय. एवढी मोठी या हरिनामाच्या महत्वाची परंपरा, महात्म्याची परंपरा कोणी गायलीये? बहुआगळी बोलिली व्यासवाणी. आपण म्हणतो ना की सर्व जगम व्यास उच्छिष्टम. हे सगळं व्यासांचं उच्छिष्ट आहे. कुठलंही शास्त्र हे व्यासांच्या बाहेर नाही. व्यास या शब्दाचा अर्थच मुळी एखाद्या वर्तुळाची ही सर्वोत्तम अवस्था आहे, ज्याच्या बाहेर काही नाही, त्याच्या कक्षेच्या बाहेर काही नाही. तसं या व्यासांनी स्पर्श केलं नाही असं कुठलंही ज्ञान या जगामध्ये नाही. आणि या व्यासांपासून सर्व संतांनी एकमुखाने या हरिनामाचं महत्व गायलं. सर्वांनी आम्हाला या हरिनामाचं महत्व समजावून सांगितलं. श्री महाराजांनी तर यावरती परमोच्च कळस चढवला. ते म्हणाले, तुम्ही नाम घ्या, मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्या दारात एखाद्या श्वानासारखा मी लोळत पडीन. काय सांगावं या संतांनी, किती काकुळतीने सांगावं. श्री महाराज म्हणतात, तुम्ही नाम घ्या, तुमच्या माग पुढं मी उभा आहे. अजूनही काय सांगावं नामाविषयी. तुम्ही नाम घ्या, बाकी मी सर्व करतो, असं आश्वासन श्री महाराजांनी दिलं आणि त्यांनी करून दाखवलं देखील. हे काही राजकीय आश्वासन नाही, पण तरी देखील जीव हा साशंकतेने जगतो. आहेत की नाही माहित नाही, करतील की नाही माहित नाही, देतील की नाही माहित नाही, या साशंकतेमध्ये तो बऱ्याचदा नामाला विसरून जातो. आमच्या जीवनामध्ये नाम हे अजूनही सुप्रीम व्हॅल्यू येत नाही, ठरत नाही. अनेकदा लोक मत्सरापोटी राम नामाचा विसर करतात, त्याग करतात. आम्ही त्या रामाचं नाम घेणार नाही, त्याने सीतेला सोडलं, अशा पद्धतीने काहीतरी विचित्र भावभावनांमध्ये ते राहतात. काही लोक पुराणांमध्ये असलेल्या पाठभेदांमुळे राम नाम घेत नाहीत. एकदा एका कथाकाराने गोष्ट सांगितली महाराज असताना की कौसल्येचा राम हे ठीक आहे, पण सुमित्रेचा केवळ लक्ष्मण आहे आणि कैकेयीचा भरत शत्रुघ्न आहे, अशी त्यांनी कथा सांगितली. तुलसी रामायणाप्रमाणे ही कथा बरोबर देखील आहे. परंतु
त्या कथाकाराची कथा झाल्यानंतर एक व्यक्ती महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज, कौसल्येचा राम बरोबर आहे, पण आम्ही ऐकलंय की सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते, तर कैकेयीचा केवळ भरत होता, तर मग हे नेमकं काय आहे? महाराज यावरती हसून त्यांना फक्त एवढं म्हणाले की आज नाम घ्यायला त्यामुळे काही अडचण आहे का तुम्हाला? नाही नाही म्हणे, नाम घ्यायला काय अडचण आहे? छे छे. सज्जनो, पुराणांमध्ये पाठभेद असू शकतात, शास्त्रांमध्ये देखील नामाच्या विषयी वेगवेगळं चिंतन असू शकतं, वेद देखील वेगवेगळ्या नामांचं वर्णन गाऊ शकतात, पण तुम्हाला गुरुने दिलेल्या नामाला घेण्यासाठी हे कधीही कुठल्याही प्रकारचा मज्जाव करत नाहीत. या भिंतीत तुम्ही तुमच्या स्वतः बांधून घेता. नामापेक्षा तुम्हाला दुसरं काहीतरी श्रेष्ठ वाटतं. तुम्ही म्हणता नाम घेऊत, पण कदाचित रिटायरमेंट नंतर घेऊत, कारण आत्ता कामाची व्यस्तता आहे. अहो, कोणाला माहिती कामाच्या व्यस्ततेमध्ये तुम्ही रिटायरमेंट पर्यंत पोहोचणार तरी आहात की नाही? अच्छा, ताण तणावाच्या आयुष्यामध्ये या मेडिकल्समुळं मनुष्याचं आयुष्य दीर्घायू झालं हे ठीक आहे, परंतु त्याचबरोबर अकस्मात जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढलेली आहे. या ताणतणावांमुळं मनुष्य दुपार तरी बघतोय की नाही, रात्र तरी बघतोय की नाही, अशा एका विचित्र संभ्रमित अवस्थेमध्ये तो जगत असतो. अशा वेळेला मी नाम नंतर कधीतरी घेईन, हे प्रोक्रॅस्टिनेशन, ही प्रलंबित मनाची अवस्था आम्हाला नाम घेण्यापासून लांब ठेवते. आणि मग हे नाम न घेताच आम्ही आमचं जीवन जगल्यामुळं जनी व्यर्थ प्राणी, खरोखर आम्ही आमच्या या मनुष्य जन्माला न्यायच दिला नाही. एका प्राण्याप्रमाणे जीवन जगलो, काबाड कष्ट केले या प्रपंचासाठी, पण आपल्या स्वतःचं कल्याण ज्याने होईल ते आम्ही नाम मात्र घेतलं नाही. खऱ्या अर्थाने ही क्षुद्र अशी मनाची अवस्था आहे, ही दैन्यावस्था आहे मनाची. नामाशिवाय हे जीवन खऱ्या अर्थाने आम्हाला डोईजड वाटलं पाहिजे. आपण हरिपाठ गातो, त्यामध्ये ज्ञानदेव देखील काय म्हणतात? ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. नामाशिवाय हे जीवन व्यर्थ आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे श्वासासंगे हे भगवंताचं नाम आपण धारण करण्याची कला, ही साधना, हाच परमार्थातला पुरुषार्थ आहे, हाच गुरुचा बोध आहे. आपण देखील गुरुचं उपासनेमध्ये म्हणतो ना की नाम जपा श्वासोश्वास, इतकं नामाचं महत्व या संतांनी सांगितलंय. आम्ही हे सगळं ऐकतो, पण आम्ही का बरं आचरणात आणत नाही? हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला हवा. का आम्ही त्या योगेश्वराच्या मापाप्रमाणे जपू नेमला नेम गौरी हराचा 21,600 या अवस्थेमध्ये आम्ही का बरं स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करत नाही? आम्ही आधीच्या श्लोकांमध्ये ऐकलंय की न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता हित नाही. हे माहीत असूनही आम्ही का बरं तासन तास अघळ पगळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वेळ वाया घालवतो? आजच्या काळामध्ये केवळ लोकांच्या बरोबरच आम्ही वेळ वाया घालवत नाही, या मोबाईल बरोबर तासन तास आम्ही वेळ वाया घालवतो. नको असलेलं रील्स, नको असलेलं नॉलेज, नको असलेलं इन्फॉर्मेशन किती आम्ही या डोक्यामध्ये साठवतोय. काय गरज आहे आम्हाला याची? आम्हाला कळालं पाहिजे की या रामनामाशिवाय माझं हित कशामध्ये नाही. अहो, ज्याची महती प्रत्यक्ष व्यासांनी गायली, ज्याचं वर्णन शास्त्रांनी केलं, पुराणांनी केलं, वेदांनी केलं, त्या रामनामाचं महत्व आज मला कळत नाही. हा माझा दोष आहे, हे माझं अज्ञान आहे. पण जसं शाळेमध्ये बघा, लहानपणी जर एखादा नाठाळ विद्यार्थी असेल ना, तर कित्येकदा बाई त्या नाठाळ विद्यार्थ्याला वर्गात पहिला आलेल्या मुलाच्या जवळ बसवायच्या आणि म्हणायच्या, त्याच्या वहीमध्ये बघून तो कसं लिहितोय तसं लिही, तो गणित कसं सोडवतोय तसं कर, तो अभ्यास कसा करतोय त्या पद्धतीने कर. मला असं वाटतं की आम्हाला या संत संघाच्या आधाराने रामाने देखील सांगितलंय की अरे, या संतांच्या जीवनाकडे बघ, ते कसं रामनाम निरंतर जगले त्याचा विचार कर. त्यांच्या श्वासाश्वासामध्ये, त्यांच्या रोमारोमामध्ये ते नाम कसं भिनलं होतं. या पद्धतीने तू आपलं जीवन जगत राहा आणि मग तू देखील स्वतःच्या जीवनाची दिशा ठरव. तू देखील आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे याचा विचार कर. पण सज्जनो, जसे कित्येक मुलं कितीही पद्धतीने सांगितलं तरी नाठाळ राहतात ना, तसा मी आहे बघा. या संतांच्या
पदरामध्ये पडलेला एक नाठाळ जीव. नये रामवाणी तया थोर हाणी. खरोखर या मृत्यूच्या नंतर या जीवाला किती प्रकारच्या वेदनांमधून जावं लागतं याची कल्पना आज आमच्यासारख्या देहधारी लोकांना नाही. हे अधिदैविक ताप आमची वाटच बघत बसलेले असतात. या कर्मांच्या आधाराने या जीवाला अनंत प्रकारच्या यातनांना सामोरं जावं लागतं. पण जर मुखामध्ये एकदा राम नाम आलं असेल ना, तरी देखील ही हानी टळता येते. एकदा एका माणसाने, जो नास्तिक होता, त्याने राम नाम घेणार नाही असाच निश्चय केला होता. त्याला एका साधूने एकदा एकच गोष्ट सांगितली की तू नाम का नाही घेत? म्हणाला, कुठलं नाम? अरे म्हणे, तू सांगितलं ना, कुठलं नाम? तर त्या मनुष्याच्या मुखातून एकदा राम नाम त्या साधूने काढून घेतलं. आणि मग ते साधू त्याला काय म्हणाले की ते जे राम नाम तू आता म्हटलास ना, आता ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विकू नको म्हणे कोणाला. तेवढा बोध त्याने घट्ट लक्षात ठेवला. पुढे त्याने राम नाम घेतला नाही. मृत्यूनंतर त्याला चित्रगुप्ताने विचारलं की तुझ्या तर सगळ्या आयुष्यामध्ये पापच पाप दिसते, केवळ कर्मसंचय, पण एकदा तू रामनाम म्हटलंयस, तुला या रामनामाच्या आधाराने काय पाहिजे? तर त्याने प्रश्न विचारला की एका रामनामाची किंमत काय? चित्रगुप्त म्हणाला, मला एका रामनामाची किंमत माहित नाही. म्हणे, कोणाला माहिती? म्हणे, कदाचित इंद्राला माहिती असेल. चल म्हणे, पालखीमध्ये बसवून ने मला. चित्रगुप्त पालखीमध्ये बसवून त्यांना इंद्राकडे घेऊन जातो. इंद्राला विचारतात, यांनी एकदा रामनाम म्हटलंय, तो एका रामनामाची किंमत मला विचारतोय. इंद्र म्हणाला, मलाही माहित नाही. तो मनुष्य म्हणाला, मग चल पालखी उचल तू पण. दुसऱ्या भोईच्या जागी इंद्र उभा राहिला. तसंच ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला विचारलं की याने एकदाच रामनाम म्हटलंय, एका रामनामाची किंमत काय? ब्रह्मदेव म्हणाला, मलाही माहित नाही. तो मनुष्य म्हणाला, चला तुम्ही देखील पालखी धरा. असं करत करत महादेवाजवळ गेले. महादेवाने हसून म्हणाले की मला देखील एका रामनामाची किंमत माहित नाही. मग चौथा बोही देखील काढला. पुढे इंद्र आणि महादेव, मागे ब्रह्मदेव आणि चित्रगुप्त, हे चौघही जण घेऊन त्याला विष्णू भगवंताच्या जवळ घेऊन आले आणि म्हणाले की हा मनुष्य एका रामनामाची किंमत विचारतोय, जी आम्हाला माहित नाही, ती आम्ही तुमच्याकडे आलोय विचारायला, ह्याला सांगा. यावरती विष्णू भगवान हसून फक्त एवढंच म्हणाले, अरे एकदा रामनाम म्हटलं तर पालखीमध्ये बसवून हे प्रत्यक्ष 4 प्रमुख तत्व तुला माझ्यापर्यंत घेऊन आले. यापेक्षा अजूनही रामनामाची काय महती सांगू तुला? काय किंमत सांगू? सज्जनो, हा जरी एक प्रासंगिक गोष्ट असली तरी ते एक रामनाम आपल्या मुखामध्ये येण्यासाठी निरंतर तुम्ही श्रीहरीची तपस्या करा. निरंतर ते रामनाम मुखाशी ठेवा आणि आपल्या जीवनाचा हा व्यर्थ कालावधी तुम्ही खऱ्या अर्थाने चांगल्या कार्यासाठी, सत्कार्यासाठी वापरा. आपलं कल्याण करण्यासाठी वापरा. हेच समर्थांचं आम्हाला सांगणं आहे. आपण देखील रामनाम घ्याल ना? आपल्याला देखील रामनामाची महती पटली ना? का आपल्याला देखील आपलं आयुष्य असंच व्यर्थ आणि काणी या रूपामध्ये खर्च घालायचं आहे? काय वाटतंय आपल्याला? आपण देखील आपले अभिप्राय, कमेंट्स, आपले प्रश्न जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा, विचारा, जेणेकरून हा संवाद रामनामाचं महात्म्य आमच्या हृदयामध्ये पुनश्च प्रस्थापित करेल. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय